रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीच्या चरणी नतमस्तक होत तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला या आपल्या नव्या कोऱ्या कार्यक्रमामध्ये झी मराठी सोबत खूप मनापासून स्वागत करते. माऊली, आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाने सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट गमावली आहे, ती म्हणजे वेळ. माणसाकडे आज स्वतःकडे बघायला वेळ नाही, तर अध्यात्मासाठी वेळ देईल हा विचारच करवत नाही. माऊली, याच धकाधकीच्या जीवनातून आपण थोडासा वेळ अध्यात्मासाठी दिला तर इतर जीवनामध्ये जे काही आपल्याला येणारं वैफल्य आहे ते देखील दूर होईल. तेव्हा भगवंताचं नामस्मरण करत अधिक वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या आजच्या भजनांना, आपल्या नव्या कोऱ्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला झी मराठी सोबत. सामान्यातल्या अतिसामान्य माणसाला भक्तीचा अधिकार आहे, समाजाला पुन्हा पुन्हा समजावून सांगितलं आणि समतेचं आदी बीज समाज मनामध्ये रुजवलं. त्या नाथ महाराजांचा हा गोड अभंग आहे. ते म्हणतात, पांडुरंगा संसार व्यसनी पडू न दे. संसारामध्ये असू दे, राहू दे, पण संसार हेच सर्वस्व न होता, हो, माझा देह जरी संसारातल्या सेवेत असला तर मन मात्र तुझ्या चित्तामध्ये राहू दे, तुझ्या पायामध्ये राहू दे, माझ्या चित्तामध्ये तुझे पाय असू दे. देह संसारात असू दे, पण मन मात्र तुझ्या पायी असू दे. आणखी काय घडू दे म्हणतात, पायी तीर्थ यात्रा, मुखी राम नाम. बरं का, पायाने आम्ही सगळीकडे जातो, हॉटेलला जातो, जेवायला जातो, खावायला जातो, सगळीकडे, पण देवाला पायी पायी नाही. म्हणले गाडी करून जाऊया की. प्रसंगाला म्हणून सांगतो, पुष्कळ लोक म्हणतात 15-20 दिवस वाया घालवून वारीला पायी पायी जाण्याची काय गरज आहे, गाडीनं गेलं तर 4 तासात. अरे विमानानं गेलं तर 15 मिनिटात जाऊ की. गाडीचं काय कौतुक सांगतोस, नाही का? पायी याच्यासाठी जायचंय की संतांच्या सोबत जायचंय. ते अभंग गात गात जायचंय की जे गायलेले अभंग आमच्या चित्तामध्ये उतरावेत आणि आमचं अंतःकरण शुद्ध व्हावं आणि अभंगांसारखं आमचं आचरण व्हावं. म्हणून 20-22 दिवस संतांच्या सोबत जायचंय. का? देव हे कोर्ट आहे, जीव आरोपी आहे आणि संत वकील आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, पायी तीर्थ यात्रा, मुखी राम नाम. हो, आणि शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, आनिक मागणे नाही नाही देवा. काय? एका जनार्दनी सेवा दृढ देई, नाही का? या सेवेचा नेम होऊ दे, ही सेवा अंतःकरणामध्ये दृढ राहू दे, हा निश्चय कधी ढळू देऊ नको, ही प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी नाथ महाराज या अभंगातून करतात. ऐकूया. देवा माझे मन लागो तुझे चरणी. 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 देवा
संसार व्यसनी पडून देवा, संसार व्यसनी पडून देवा, माझे मन लागो तुझे चरणी देवा, माझे मन लागो तुझे चरणी. नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, वावुकाची भ्रम नको देवा, देवा वावुकाची भ्रम नको देवा, देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा, माझे मन लागो तुझे चरणी. तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. तीर्थयात्रा मुखी राम नाम, पांडुरंग 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 पांडुरंग, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. हो हाची माझा नेम सिद्धीने देवा, हाची माझा नेम सिद्धीने देवा, माझे मन लागो तुझे चरणी देवा, माझे मन लागो तुझे चरणी देवा. अनेक मागणे नाही नाही देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, नाही नाही देवा, नाही नाही देवा, अनेक मागणे नाही नाही दे, अनेक मागणे नाही नाही देवा.
अनिक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ दे देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा संसार व्यसनी पडून दी देवा संसार व्यसनी पडून दी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो माझे मन लागो माझे मन लागो तुझे चरणी समर्पणाची भावना, त्यागाचा भाव घेऊन जो त्याच्याकडे जातो, त्याच्यापर्यंत जातो, त्यालाच दिसतो ईश्वर, त्यालाच भेटतो देव, त्याच्याच ठिकाणी असतो उत्तमाचा ध्यास. पुढच्या अभंगात हाच तर विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, तुझे रूप माझे नयनी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी. सापडलो एकामेका, सापडलो एकामेका, सापडलो सापडलो हो एकामेका. जन्मो जन्मी नोहे
माझी माया मोडी रे माझी माया मोडी माझी माया पाया मी तो जडलो तुझिया पाया माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे मज मोकलिले विदेही त्वामज मोकलिले विदेही त्वामज मोकलिले विदेही त्वामज मोकलिले मी तुझे घातले हृदयी घातले हृदयी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी
ठगविले पुणा सांग कोणे ठगविले पुणा माझा भाव तुझे चरणी माझा 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 भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी तुझे रूप माझे नयनी माझा भाव तुझे चरणी माझा भाव माझा भाव माझा भाव तुझे चरणी. मी आयुष्यभर जी पापं केलीत त्यातून पतित झालोय, तर ह्या दोषांचं नित्य निराकरण व्हावं आणि तुझ्या चरणाशी मला नित्य नित्य पडून राहावं ही मागणी करतानाचे एक संत आणि त्या संतांची ही रचना ऐकूया. एकच रे मागणे तुझ्या पायी देवा, तुझ्या पायी देवा. एकच रे मागणे तुझ्या पायी देवा, तुझ्या पायी देवा. एकच रे मागणे तुझ्या पायी देवा, तुझ्या पायी देवा. पायापाशी ठेवा, पायापाशी ठेवा, पायापाशी ठेवा. निरंतर निरंतर एकच रे मागणे तुझ्या पायी देवा, तुझ्या पायी देवा. पतित मी पापी पापी पतित मी पापी पापी पतित मी पापी. दोषाचे आगर पतित मी पापी, दोषाचे आगर. करावा उद्धार, करावा उद्धार. पांडुरंगा एकच रे मागणे तुझ्या पायी देवा, तुझ्या पायी देवा.
ब्रीद सांभाळावे अनाथांच्या नाथा ब्रीद सांभाळावे अनाथांच्या नाथा तुझ्या पायी माथा तुझ्या पायी माथा ठेवला से कचरे मागणे तुझ्या पायी देवा तुझ्या पायी देवा कृष्णदास म्हणे कृपा बिंदू द्यावा कृष्णदास म्हणे आ आ कृष्णदास म्हणे म्हणे कृष्णदास म्हणे कृपा बिंदू द्यावा जीव तो शवावा जीव तो शवावा चातकाचा कचरे मागणे तुझ्या पायी देवा तुझ्या पायी देवा एकच रे मागणे तुझ्या पायी देवा तुझ्या पायी देवा पाया पाशी ठेवा पाया पाशी ठेवा पाया पाशी ठेवा निरंतर निरंतर कचरे मागणे तुझ्या पायी देवा तुझ्या पायी देवा हे कचरे मागणे तुझ्या पायी देवा तुझ्या पायी देवा तुझ्या पायी देवा तुझ्या पायी देवा ज्या ज्या संतांच्या रचना तुम्ही ऐकाल श्रवण कराल त्या रचना श्रवण केल्यानंतर एक प्रकारची शांतता मनामध्ये दाटत जाते. भवतापामध्ये व्यापून उरलेलो आपण सारेजण व्यापतापामध्ये गांजून गेलेलो आपण सारेजण ज्यावेळी अशा रचनांचे सूर आणि स्वर कानावर पडतात त्यावेळी एक आतून आतून ओलावा उत्पन्न होतो आणि मग आपण आपोआपच मानसिकरित्या ईश्वराच्या जवळ जायला प्रवृत्त होतो. हे कशाने होतं? हे संतांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे आणि संतांच्या रचना ऐकल्यामुळे होतं. हा जो काही संतांचा समग्र असा गाव आहे त्या गावामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो त्यावेळी आनंद या भावनेशिवाय तिथे कुठलीही भावना वस्तीला असत नाही. आणि तो आनंद की जो दुःखाच्याही आणि सुखाच्याही पार नेणारा आहे. रवींद्रनाथ टागोर फार सुंदर म्हणाले होते, दाडियो आछो तुम्ही आमार गाणेर ओपारे. मला माहिती आहे तू त्या नदीच्या पैल तीराला उभा आहेस आणि मला तिथपर्यंत यायचं आहे. तिथे मी जेव्हा येणार आहे त्यावेळी काय होणार आहे याची मला आत्ताच कल्पना आली आहे. काय होणार आहे तर शांत रसाची निष्पत्ती
हे संतांचं सान्निध्याचं फार मोठं द्योतक आहे. तेच ऐकूया पुढच्या अभंगातून. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी गावी प्रेमाचा सुकाळ. तेथे मी राहीन, तेथे मी राहीन, तेथे मी राहीन, होनी याचक तेथे मी राहीन, होनी याचक घालतील भीक तेची मज तेची मज, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी, संतांची या गावी बसे भांडवल, संतांची या गावी बसे भांडवल, संतांची या गावी संतांची या गावी बसे भांडवल, संतांची या गावी बसे भांडवल, अवघा विठ्ठल घनवित्त, अवघा विठ्ठल घनवित्त घनवित्त, संतांची या गावी प्रेम
प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी गावी प्रेमाचा सुकाळ संतांचे भोजन संतांचे भोजन संतांचे भोजन अमृताचे पान संतांचे भोजन अमृताचे पान संतांचे भोजन संतांचे भोजन अमृताचे पान संतांचे भोजन अमृताचे पान करीती कीर्तन सर्व काळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ म्हणून भिकारी झालो त्यांचा म्हणून भिकारी झालो त्यांचा भिकारी झालो त्यांचा पंढांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ नाही तळमळ नाही तळमळ दुःखलेश संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी संतांची या गावी संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ माऊली, आपल्या शारीरिक रूपात बदल करणं हे तर आपल्या हातात नाही, परंतु शरीर रूपापेक्षा आपलं मन हे निर्मळ असणं, आपलं अंतःकरण निर्मळ असणं याला जास्त महत्त्व आहे.
मी करतो आहे याला संसार म्हणतात आणि परमेश्वर माझ्याकडून करून घेतो आहे याला परमार्थ म्हणतात. आणि हा परमार्थ तेव्हाच साधला जातो जेव्हा आपण संतांच्या सानिध्यात असतो. म्हणजेच काय तर संतांचे विचार आपण ऐकत असतो. संतांचे विचार आपण ऐकले की मी वरनं आपण परमेश्वर माझ्याकडून करून घेतोय या भावनेपर्यंत येतो. तेव्हा हीच भावना जर आपण कायम ठेवली तर माऊली आपल्या आयुष्य हे समाधानाने भरून जाईल. तेव्हा होईल तेवढा परमार्थ करूया. आता मात्र वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला, उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर.